स्टार प्रवाहावरील विठू माऊली या मालिकेच्या 24 तारखेच्या भागात पुंडलिकाला विठ्ठलाच्या रूपातील सुतार दिसतो. तो त्याला लाकडाचा मोठा भाग तोडायला सांगतो. तेव्हा ती गोष्ट आपल्या शक्ती पलीकडची आहे याची जाणीव पुंडलिकाला होते. तो विठ्ठलाचं स्मरण करतो आणि लाकडाचा तुकडा करवतीने कापू लागतो. लाकडाचा तुकडा अलगद कापला जातो. विठ्ठलाला पुंडलिकाने परीक्षा पार केल्याची जाणीव होते. इकडे पुंडलिकाने जमा केलेल्या पाषाणांची राख होते. हरिभाऊ तिथे येऊन खोटा शोक करतो. पुंडलिकाची आई त्याला ओरडते. विठ्ठल कुसुमला दर्शन देतो. कुसुम विठ्ठलाला तिच्या सासूला पडलेल्या स्वप्नाबद्दल सांगते. विठ्ठल पुंडलिक एका मोठ्या संकटात सापडला असल्याचं कुसुमला सांगतो. तो त्यातून स्वतःच्या प्रयत्नानं सुटेल असं देखील सांगतो. विठ्ठल राखेचं रूपांतर एका मोठ्या शिळेत करतो. इकडे पुंडलिक वादळात सापडतो. तेव्हा त्याला एका माणसाला सापाने धरल्याचं दिसतं. तर कली रुक्मिणीच्या भेटीस येतो आणि तिला उद्या सूर्योदयाच्या सुमारास आपण एकत्र सिंहासनावर बसणार असल्याचं सांगतो. या मालिकेच्या आगामी भागात कली रुक्मिणीला जर ती सिंहासनावर त्याच्यासोबत बसली नाही तर पंढरी लाव्याखाली बुडून जाईल असं सांगतो. पुंडलिक कलीचे कोडे सोडवणार का? विठ्ठल रुक्मिणीला मदत करणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा विठू माऊली सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.